सायबर सुरक्षेकडे प्राधान्याने लक्ष घालण्याची गरज पंतप्रधानांकडून व्यक्त. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याचा कट उघडकीला. मुस्लिम महिलांच्या सक्षमीकरणासाठी तिहेरी तलाक प्रथा बंद करणं आवश्यक, मुख्तार अब्बास नक्वी. देशातल्या शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता महत्त्वाची, त्याबाबत कदापि तडजोड नाही, प्रकाश जावडेकर. मुंबईतल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना स्वतःच पुनर्विकास करण्याची संधी मिळणार, मुख्यमंत्री. देशभरात 88% तर महाराष्ट्रात 92% नागरिकांना आधार कार्डाचं वितरण. आधार कार्डासंदर्भातल्या माहितीची गुप्तता पाळण्याचं रविशंकर प्रसाद यांचं प्रसार माध्यमांना आवाहन. केपटाऊन क्रिकेट कसोटीत विजयाचं लक्ष्य गाठताना भारतीय फलंदाजी गडगडली. आणि राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट, येत्या 2 दिवसात विदर्भात थंडीच्या लाटेची शक्यता. नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते. पाहूया बातम्या विस्ताराने. सायबर सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांना सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. देशभरातल्या पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या वार्षिक संमेलनाचा समारोप प्रसंगी ते आज प्रसार माध्यमांशी बोलत होते. आज मध्य प्रदेशातल्या टेकनपूर इथे बोलत होते. सोशल मीडियाचा महत्त्वाचा उल्लेखही पंतप्रधानांनी यावेळी केला. अधिक प्रभावी ठरण्यासाठी संदेश स्थानिक भाषेतच असावेत, असं ते म्हणाले. बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांच्या माहितीची अधिक देवाणघेवाण करण्याबाबत जगभरात हळूहळू मतैक्य होऊ लागलं आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी भारताला महत्त्वाची भूमिका बजावायची असल्याचं पंतप्रधान म्हणाले. अधिक सुरक्षेसाठी राज्यांनी माहितीचं आदानप्रदान आणि अधिक खुलेपणावर पंतप्रधानांनी भर दिला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर अक्षरधाम मंदिर आणि नवी दिल्लीतल्या संचलनात दहशतवादी हल्ला करण्याचा कट तपास यंत्रणांनी उघडकीला आणला. या प्रकरणी काल एका संशयित दहशतवाद्याला अटक केल्यानंतर दिल्ली पोलीस आणि उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने जामा मशीद परिसरासह अनेक ठिकाणी छापे टाकले. या संशयिताची कसून चौकशी केल्यानंतर त्याने या कटाची माहिती दिली. आपल्या 2 सहकाऱ्यांच्या मदतीने हा हल्ला करण्याचा कट असल्याचं त्याने कबूल केलं. या माहितीनंतर तपास यंत्रणांनी जुन्या दिल्लीतल्या अनेक हॉटेल्समध्ये छापे टाकले. मात्र 2 जण 6 जानेवारीलाच हॉटेल सोडून पळून गेल्याचं निष्पन्न झालं. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला आहे. मुस्लिम महिलांच्या सबलीकरणासाठी त्रिवार तलाकला प्रतिबंध आवश्यक असल्याचं केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. बहुतांश मुस्लिम समाज हा त्रिवार तलाकला प्रतिबंध करण्याच्या बाजूने असल्याचं ते म्हणाले. त्रिवार तलाक ही अयोग्य प्रथा असून त्याचा धर्माशी संबंध जोडता कामा नये. आपलं सरकार महिला सबलीकरणासाठी काम करत असून यामध्ये मुस्लिम महिला मागे राहता कामा नयेत, असं नक्वी म्हणाले. त्रिवार तलाकला प्रतिबंध करणारं विधेयक लोकसभेत नुकतंच संमत झालं, मात्र राज्यसभेत हे विधेयक अद्याप संमत झालेलं नाही. शिक्षणामध्ये गुणवत्ता महत्त्वाची असते, त्याबाबत केंद्र सरकार कदापि तडजोड करणार नाही, असं सांगून या दृष्टीने विद्यापीठ अनुदान आयोगासह
AICT आणि NCT या संस्थांमध्ये लवकरच मोठे बदल केले जातील अशी घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली। पुण्यातल्या गोपाळ इन्स्टिट्यूट पॉलिटिकल अँड इकॉनॉमी या संस्थेच्या पदवी प्रदान सोहळ्यात ते बोलत होते। देशाचा विकास साधण्यासाठी गरिबांना केंद्रबिंदू मानून काम करा, संशोधन हे महत्त्वाचं असून विद्यार्थ्यांनी यात रुची घ्यायला हवी। UGC सारख्या संस्था संशोधनात मागे पडत आहेत, यात बदल करण्याची गरज असून कस्तुरी रंगन यांच्या अध्यक्षतेखाली सरकार नवीन शैक्षणिक धोरण तयार करत आहे, त्याचा फायदा भावी पिढीला होणार असल्याचं जावडेकर म्हणाले। तो उतने आते हैं, स्टेट वाले भी डालते हैं, तो ये सब मिलकर एक फंड बनेगा। लेकिन उससे क्या होगा, अब हमने तय किया कि थ्रू हायर एजुकेशन फाइनेंस एजेंसी हम लिवरेज करेंगे। और इस साल पहली दफा पिछली बार अनाउंस हुआ था, थोड़े से पैसे हमें आए थे बजट से, लेकिन उसको हमने बाजार में लिवरेज किया बॉन्ड मार्केट में, और उससे हमने 250 करोड़ रुपए हमारे थे पास, लेकिन हमने 2600 करोड़ रुपए टॉप 6 संस्थानों को तुरंत कैपिटल और रिसर्च इंफ्रास्ट्रक्चर दुरुस्त करने के लिए दे दिया है। अच्छा रिसर्च इंफ्रास्ट्रक्चर होगा तभी देश आगे बढ़ेगा। और ये हमने करके दिखाया, ये और भी बढ़ाना चाहते हैं, जिसका जल्दी कार्यक्रम घोषित होगा। प्रत्युष या महासंगणकामुळे हवामान अंदाजात अधिक अचूकता येणार असल्याचा विश्वास केंद्रीय पर्यावरण मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी व्यक्त केला आहे। पुण्यातल्या IITM इथे मल्टी पेटाफ्लोक्स महासंगणक प्रत्युषचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते। हवामानाचा अचूक अंदाज येण्यासाठी भारतीय हवामान खात्याने संगणकीय प्रणालीचा वापर केला असून त्यामुळे ओखीप्रमाणेच अनेक नैसर्गिक आपत्तींमध्ये होणाऱ्या नुकसानाची तीव्रता आपण कमी करू शकलो असं ते म्हणाले। गृहनिर्माण सोसायट्यांचा स्वयं पुनर्विकास ही मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची अभिनव आणि लोकाभिमुख योजना असल्याने या योजनेच्या यशस्वीतेसाठी शासन बँकेच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे। या योजनेचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज मुंबईत झाला, त्यावेळी ते बोलत होते। या योजनेत सहकारी गृहनिर्माण संस्थांना पुनर्विकासासाठी लागणाऱ्या विविध परवानग्या एक खिडकी योजनेअंतर्गत देण्यात येतील असं मुख्यमंत्री म्हणाले। मुंबईतल्या जुन्या आणि मोडकळीला आलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासात काही वेळा अडचणी येतात, त्यामुळे संस्थेच्या सदस्यांना हक्काचं घर मिळण्यास विलंब होतो। मुंबई बँकेच्या या योजनेमुळे सहकारी गृहनिर्माण संस्थांना स्वतःच पुनर्विकास करण्याची संधी मिळणार आहे, त्यामुळे त्यांची फसवणूक होणार नाही। पुनर्विकासासाठी कोणकोणत्या परवानग्या कोणकोणत्या संस्थेकडून घ्याव्या लागतात याबाबतचा सविस्तर आराखडा म्हाडाने तयार करून प्रमाणित कार्यपद्धती तयार करावी, त्यानुसार संबंधित यंत्रणांना एकत्र करून एक खिडकी योजनेअंतर्गत आवश्यक परवानग्या देण्यात येतील। या योजनेअंतर्गत प्रस्ताव कसे तयार करावेत यासह इतर गोष्टींची माहिती गृहनिर्माण सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना व्हावी, यासाठी विविध ठिकाणी कार्यशाळेचं आयोजन करावं अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली। मुंबईच्या विकासासाठी नवीन DCR करण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले। 2000 सालानंतरच्या पात्र झोपडपट्टीधारकांना पुनर्विकासात घरं मिळावीत यासाठी क्रांतिकारक निर्णय घेतल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हल्लाबोल मोर्चाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात येत्या 16 जानेवारीला तुळजापूर इथून होणार आहे, अशी माहिती विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली। आज नांदेडमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। तुळजापूर इथल्या भवानी मातेच्या दर्शनाने या टप्प्याची सुरुवात होणार असून मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यात 27 तालुके आणि 26 विधानसभा मतदारसंघातून हा हल्लाबोल मोर्चा जाणार आहे। यावेळी 26 सभा होणार आहेत। 3 फेब्रुवारीला या हल्लाबोल मोर्चाचा समारोप होणार असून यावेळी मराठवाड्यातल्या विविध प्रश्नांसंदर्भात औरंगाबाद इथल्या विभागीय आयुक्त कार्यालयावर भव्य मोर्चा काढणार असल्याचं मुंडे म्हणाले। या पत्रकार परिषदेत बोलताना धनंजय मुंडे यांनी शिवसेना भाजपा युतीवर कडाडून टीका केली। केंद्र सरकार वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्याचा आदर करत असून त्यासाठी वचनबद्ध आहे, असं केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे। आधार कार्डाबाबतची माहिती उघड झाल्याच्या वृत्तातल्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ट्विटरवरून सरकारची भूमिका स्पष्ट केली।
वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यासाठी सरकार बांधील असलं तरी देशाच्या विकासासाठी आधार कार्डामधल्या माहितीची गुप्तता आणि पावित्र्य पाळणं तितकंच महत्त्वाचं आहे असं ते म्हणाले. आधार कार्डाचा डेटा उघड करण्याच्या तपासात आधार प्राधिकरणाने पोलिसांना सहाय्य करावं असं आवाहन त्यांनी केलं. दरम्यान आधार कार्डाच्या वितरणाबद्दलची आकडेवारी नुकतीच जाहीर झाली आहे. त्यानुसार देशात डिसेंबर 2017 अखेर 88% नागरिकांना आधार कार्डाचं वितरण झालं आहे, तर राज्यात आतापर्यंत 92% नागरिकांना आधार कार्ड वितरित झाले आहेत. राज्य सरकारच्या प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार राज्यातले एकंदर 11,79,01,189 नागरिक आधार कार्डाशी जोडले गेले आहेत. राज्यातल्या 5 वर्षांखालच्या 41% म्हणजे 40 लाख बालकांची आधार नोंदणी पूर्ण झाली आहे, तर 5 ते 18 वयोगटातल्या 82% अर्थात 2 कोटी किशोरवयीन युवक युवतींना आधार कार्ड देण्यात आलं आहे. हेरगिरीच्या कथित आरोपावरून पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले माजी भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीला जाधव यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान पाकिस्तानने अमानुष वागणूक दिल्याच्या निषेधार्थ अमेरिकेत भारतीय, अफगाण आणि बलुची वंशाच्या नागरिकांनी आंदोलन केलं. कुलभूषण जाधव यांच्या भेटीनंतर त्यांच्या आणि पत्नीच्या चपला पाकिस्तानने परत केल्या नाहीत याचा निषेध करत या आंदोलनाला चप्पल चोर पाकिस्तान असं नाव देण्यात आलं आणि पाकिस्तान विरोधातले फलक झळकावून आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पाकिस्तानी दूतावासातल्या अधिकाऱ्यांना चपला भेट देण्यात आल्या. कोरेगाव भीमा प्रकरणातल्या दोषींवर लवकरात लवकर कारवाई व्हावी या मागणीसाठी आज सांगलीत दलित बहुजन संघटनांनी मोर्चा काढला. विश्रामबाग इथल्या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली आणि तो जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. हजारो आंदोलक या मोर्चात सहभागी झाले. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. शांतता आणि जातीय सलोखा कायम राहावा या दृष्टीने समाजात फूट पाडणाऱ्या षडयंत्राविरोधात आज औरंगाबाद शहरात काढण्यात आलेल्या सद्भावना रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी कोणतीही घोषणाबाजी न करता मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध मागण्यांच्या निवेदनाचं सामूहिक वाचन केलं गेलं. यात मराठा, आंबेडकरवादी आणि डाव्या पक्षाच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. सध्याच्या संगणक युगात शिक्षण पद्धतीतही बदल होणं ही काळाची गरज आहे. हे लक्षात घेऊन सोलापूर जिल्ह्यातल्या 100 जिल्हा परिषद शाळांना ई-लर्निंग किट देण्यात येत आहे. प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने ई-लर्निंग शिक्षण पद्धत राबवण्यात येत असून त्यासाठी आज सोलापूर इथे शिक्षकांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन झालं. मुलांना पुस्तकांबरोबरच संगणकाच्या मदतीने गोष्टी रूपाने शिक्षण दिलं तर गतिमान शिक्षणासाठी मदत होईल या उद्देशाने ही कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत भाषा, गणित, विज्ञान, सामान्य ज्ञान याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. क्रिकेट. केपटाऊन इथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 208 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजी गडगडली. भारताच्या चहापानापर्यंत 7 बाद 82 धावा झाल्या होत्या. दुसऱ्या डावाची भारताने सावध सुरुवात केली, मात्र सलामीला आलेले शिखर धवन आणि मुरली विजय पाठोपाठ तंबूत परतले. त्यानंतर लगेचच चेतेश्वर पुजारा 4 धावा करून बाद झाला. त्यानंतर विराट कोहलीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला 28 धावांवर फिलँडरने पायचीत केलं. रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्याही मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरले. त्यामुळे संघाची शतकी धावसंख्या पूर्ण होण्याआधीच भारताचा निम्मा संघ गारद झाला. हा सामना जिंकण्यासाठी तळाचे फलंदाज निकराचे प्रयत्न करत आहेत. या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यामुळे कालचा खेळ रद्द झाला होता. आज चौथ्या दिवशीचा खेळ 2 बाद 65 धावांवरून सुरू झाल्यानंतर आफ्रिकेने 130 धावा करत भारताला 208 धावांचं उद्दिष्ट दिलं.
अमेरिकेच्या पूर्व भागात बॉम्ब या हिमवादळाने तडाखा दिला आहे. या हिमवादळामुळे अमेरिकेच्या पूर्व भागात आणि कॅनडामध्ये थंडीचा कडाका जाणवत आहे. अतिथंड वारेही वाहत असल्याने जनजीवनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे पूर्व अमेरिका आणि कॅनडा गोठले आहेत, तर ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरात मात्र तापमानात प्रचंड वाढ झाल्याने काही ठिकाणी वणवे पेटले आहेत. सिडनीमध्ये सर्वाधिक 47.3 अंश तापमानाची नोंद झाली. त्यामुळे प्रशासनाने या भागात सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवामान. राज्यातल्या बहुतांश भागात किमान तापमानात लक्षणीय घट झाली असून मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, सिंधुदुर्ग यासह इतरही काही जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला असून अधूनमधून थंडगार वारे वाहत आहेत, तर नाशिकमधल्या निफाड तालुका सर्वाधिक गारठला असून तापमान 9 अंशांपेक्षा खाली घसरलं आहे. मालेगाव तालुक्यात तापमानाचा पारा 11 अंशांवर आहे. नाशिकमध्ये वाढत्या कडाक्याच्या थंडीने शेतकरी आणि नागरिक हैराण झाले आहेत. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्याने कोरडं राहील. याच काळात विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई 28 आणि 14, नागपूर 28 आणि 11, पुणे 29 आणि 10, औरंगाबाद 28 आणि 12, नाशिक 28 आणि 9, कोल्हापूर 28 आणि 15, रत्नागिरी 29 आणि 16, सोलापूर 30 आणि 15 आणि अमरावती 28 आणि 13 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सायबर सुरक्षेकडे प्राधान्याने लक्ष घालण्याची गरज पंतप्रधानांकडून व्यक्त. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याचा कट उघडकीस. मुस्लिम महिलांच्या सक्षमीकरणासाठी तिहेरी तलाक प्रथा बंद करणं आवश्यक. मुख्तार अब्बास नक्वी. देशातल्या शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता महत्त्वाची, त्याबाबत कदापि तडजोड नाही. प्रकाश जावडेकर. मुंबईतल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना स्वतःच पुनर्विकास करण्याची संधी मिळणार. मुख्यमंत्री. देशभरात 88% तर महाराष्ट्रात 92% नागरिकांना आधार कार्डाचं वितरण. आधार कार्डासंदर्भातल्या माहितीची गुप्तता पाळण्याचं रविशंकर प्रसाद यांचं प्रसार माध्यमांना आवाहन. केपटाऊन क्रिकेट कसोटीत विजयाचं लक्ष्य गाठताना भारतीय फलंदाजी गडगडली. आणि राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट. येत्या 2 दिवसात विदर्भात थंडीच्या लाटेची शक्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. मुंबईत इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मोठा आहे. विविध कारणांमुळे रखडलेले अनेक प्रकल्प आहेत. या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेने आता पुढाकार घेतला आहे. गृहनिर्माण संस्थांनाच विकासक करून त्यांना आर्थिक बळ आणि तंत्र सहाय्य करण्यासाठी त्यांनी एक योजना तयार केली आहे. या संदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांना आज रात्री 9:30च्या बातम्यात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.